मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी। सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची गॅलेक्सी रुग्णालयात जाऊन काही वेळापूर्वी भेट घेतली। दरम्यान संभाजीनगरमध्येच योग्य उपचार सुरू आहेत, त्यामुळे मुंबईला जाणार नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय। त्याचबरोबर शिंदे समितीची व्याप्ती वाढवण्याचा अध्यादेश मराठा आरक्षणासाठी खूपच महत्त्वाचा असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि या अध्यादेशामुळे राज्यातील सगळ्याच मराठा बांधवांना आरक्षण मिळण्यासाठी मोठा फायदा होणार असल्याची आशाही त्यांनी व्यक्त केली। जोपर्यंत राज्यभरातील मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळवून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा ठाम निर्धारही त्यांनी व्यक्त केलाय। मंत्री संदीपान भुमरे, मंत्री अतुल सावे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन सरकारने संमत केलेला नवीन अध्यादेश त्यांच्याकडे दिला। जरांगे यांनी सरकारने आपल्याला 2 महिन्यांचं आश्वासन दिलं, त्यामुळे तारीख ही 24 डिसेंबरच होती असंही त्यांनी म्हटलंय। त्यामुळे तारखेचा घोळ सरकारच घालतंय असा आरोपही त्यांनी केलाय। तर सरकारकडून भुमरे आणि सावे यांनी तारीख नाही तर आरक्षण महत्त्वाचं असल्याचंही स्पष्ट केलंय। 24 डिसेंबर आणि 2 जानेवारी दरम्यान फारसं अंतर नाही आणि सरकार मराठा समाजाला आरक्षण द्यायला कटिबद्ध असल्याचं त्यांनी सरकारच्या वतीने स्पष्ट केलंय।